नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024-25 मंजूर झाला आहे. या संदर्भात शासन निर्णय पण आलेला आहे आणि हा पीक विमा कसा चेक करायचा, तुम्हाला किती निधी मिळालेला आहे, हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. चला तर जाणून घ्या. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, क्रोमवरती यायचं आहे. क्रोमवरती तुम्हाला पीक विमा नावाची जी वेबसाईट आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, भारत सरकारची, ती ओपन करायची आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला ही असा एक लोगो दिसेल, PMFBY नावाने. या नावाने हा लोगो दिसला की तिथंच त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं असा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्या कामाच्या वस्तू आहे फार्मर कॉर्नर आणि ॲप्लिकेशन स्टेटस. तर आपल्याला काय करायचं आहे, फार्मर कॉर्नरवरती क्लिक करणं आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. पीक विम्यासंदर्भात सगळे अपडेट्स इथे येत राहतात आणि इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे. फार्मर कॉर्नरवरती क्लिक करायचं. त्यानंतर लॉगिंग फॉर फार्मर हा जो ऑप्शन दिसत आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून इथं व्हेरिफिकेशन करायचं आहे. OTP येईल. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर एक कॅप्चा कोड इथे दिसत आहे खाली. मोबाईल नंबर मी काही कारणास्तव हाईड करत आहे. कॅप्चा कोड दिसला तो कॅप्चा कोड आपल्याला इथं टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होईल. रिक्वेस्ट फॉर OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्या फाईलला म्हणजे भरपूर फाईलला एकच मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. ज्या व्यक्तीचा तुम्हाला पीक विमा चेक करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या अकाउंटला किती पैसे येणार आहे, काय हे चेक करायचं असेल त्या व्यक्तीचा तुम्हाला आधार नंबर इथे टाकायचा आहे, जर भरपूर फाईलला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर. यानंतर परत तुम्हाला एक कॅप्चा कोड इथं दिसत असेल, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि पुढची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर पुन्हा एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथं फिल करायचा, जो आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर जो दिलेला असतो आपण आपल्या फाईलला पीक विमा भरण्याच्या वेळेस, त्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथं फिल करायचा. आपली जे डिटेल्स आहे ती आपल्यासमोर दिसायला सुरुवात होईल. याच्यानंतर तुम्ही बघू शकता 2025 खरीपचा जो आहे तो आज आणखी पण आम्ही भरलेला नाही आहे. यामध्ये आपण आता हा बघू 2024चा, म्हणजे 2024चा खरीपचा जो पीक विमा आहे तो आता मंजूर झालेला आहे आणि त्याची किती रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहे ते पण आपल्याला इथं दिसण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी काय करायचं आहे, वरती जो इयर नावाचा ऑप्शन आहे तिथं जाऊन 2024 सिलेक्ट करायचं आहे. आणि कोणत्या वर्षासाठी आपण सिलेक्ट करतो आहे, खरीप. रब्बीसाठी पण करू शकता, पण रब्बीचा आणखी इथं मंजूर झालेला नाही, तो खरीपसाठी क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढे प्रोसेस करायची. पॉलिसी नंबर वगैरे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळत असेल. ही सर्व डिटेल तुम्हाला इथं बघायला मिळते, तुमचा अकाउंट नंबर वगैरे सगळं. याच्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन दिसत असेल, तुम्ही कोणत्या पिकासाठी अर्ज भरलेले होते आणि अप्रूव्हल आहे की नाही. अप्रूव्हलच्या समोरच एक व्ह्यू क्लेम नावाचं ऑप्शन दिसेल. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लगेच रक्कम वगैरे सगळं तिथं सविस्तरपणे माहिती मिळून जातील की किती रक्कम अप्रूव्ह झालेली आहे, क्लेम किती अमाऊंटचा मिळालेला आहे आणि ही रक्कम किती तारखेला क्लेम झालेली आहे. त्यानंतर जर तिथं UTR नंबर जर अवेलेबल असेल तर ती रक्कम तुमच्या आधारचे लिंक खात्याशी किंवा बँक पीक विम्याला तुम्ही खातं दिलं होतं त्यामध्ये वर्ग करण्यात आलेली असेल. सध्याच तर UTR नंबर दिसत नाही, याचा अर्थ हा अमाऊंट फक्त दिसणार आहे. ही 4 ते 15 दिवसामध्ये आता अकाउंटला येण्यास पण सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा पीक विमा चेक करू शकता. धन्यवाद. माहिती आवडल्यास सबस्क्राईब